आपण असं म्हणतो की लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. ते खूप निरागस असतात. पण हल्लीच्या मुलांचा निरागसपणा मोबाईल फोनने हिरावून घेतला आहे. मुलं दिवस रात्र फोनमध्ये असे काही व्यस्त असतात की ते फोनशिवाय दुसरं काहीच करू शकत नाहीत. मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मुलं मोबाईलने खेळतात. शिवाय खाताना, झोपताना, पिताना सगळ्यासाठी मुलांना फोन लागतो. जे खरंच खूप वाईट आहे. मुलं कधीकधी फोनसाठी आपल्या आईवडिलांचं ऐकत नाही आणि फोन मिळाला नाही की किंवा दिला नाही तर धिंगाणा घालायला सुरुवात करतात. एक असंच प्रकरण समोर आलं, ज्यामध्ये एका मुलाला फोननं राक्षस बनवलं आहे. आईने फोन न दिल्याच्या रागाने मुलाने तिच्या डोक्यात लाकडाची बॅट घातली. चांगलं वाईट न समजण्याच्या वयात मुलं असा निर्णय फक्त फोनसाठी घेऊ शकतात. हे खूपच धक्कादायक आहे. फोनमुळे अंगात अशी राक्षसवृत्ती येणं ही त्या मुलासाठी, त्याच्या आईवडिलांसाठी आणि त्याच्या स्वतःच्या भविष्यासाठी धोक्याचं आहे. या घटनेसंबंधित व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होतोय, ज्यामध्ये एका आईने आपल्या मुलाला मोबाईल घेऊन शिवीगाळ केली. त्यानंतर मुलाने आईवर बॅटने हल्ला केला. पीडितेच्या आईने मोबाईल फोन वापरणाऱ्या आपल्या अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करून कानशिलात मारली आणि त्याला अभ्यासाला बसवले. यानंतर मुलगा इतका संतापला की त्याने आईच्या डोक्यावर बॅटने वार केला. त्याच्या एका हल्ल्याने आई बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. आश्चर्य म्हणजे आपण काही चुकीचं केलंय ही भावना त्या मुलाच्या मनात नव्हती. त्याने आईला बेशुद्ध करून पुन्हा मोबाईल वापरायला सुरुवात केली. घरात लावलेल्या CCTVमध्ये मुलाचे संपूर्ण कृत्य कैद झाले. हा व्हिडिओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की अल्पवयीन मुलगा बेडवर बसून मोबाईल खेळत आहे. त्याची आई त्याला शिव्या देते आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेते आणि त्याला अभ्यासाला बसवते. यानंतर आई स्वतः जेवताना फोनवर बोलू लागते. दरम्यान मुलगा संधी पाहून आईवर बॅटने हल्ला करतो. एकाच धक्क्याने आई बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली आणि मुलगा पुन्हा मोबाईल वापरू लागला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्या आहे.